तुम्हाला आमच्याशी इंग्रजी बोलायला आवडेल का? डू यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश? तुम्हाला इंग्रजी बोलायचे आहे का? आय होप as soon as possible you can join our batch. आम्हाला आशा आहे की शक्य तितक्या लवकर तुम्ही आमची बॅच जॉईन कराल. डू यू अंडरस्टँड आवर टीचिंग मेथड? आमची शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजतीये का? यस. सो फ्रेंड्स, आज आपण काय शिकत आहोत? रूल्स ऑफ इटिकेट, म्हणजे शिष्टाचाराचे नियम. त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण? एक्स्ट्रीमली सॉरी. ज्यावेळी आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका होतात त्यावेळी आपण काय म्हणत असतो? एक्स्ट्रीमली सॉरी. नंतर काय शिकलो आपण? थँक्यू, थँक्स अ लॉट. ज्यावेळी आपलं एखादा स्तुती करत असेल किंवा आपण एखाद्याकडून काय घेतलं असेल आणि ते आपण रिटर्न देताना काय म्हणत असतो? उदाहरणार्थ, श्रद्धाकडून मी पेन घेतला असेल आणि ज्यावेळी मी श्रद्धाला पेन रिटर्न देणार त्यावेळी थँक्यू श्रद्धा असं आपण म्हणू शकतो. किंवा अजून थँक्यू कधी म्हणू शकतो? ज्यावेळी श्रद्धा माझी स्तुती करत असेल की सर खूप छान शिकवतात वगैरे, सरांचा स्वभाव खूप छान आहे, त्यांची शिकवण्याची पद्धत आम्हाला समजते वगैरे, त्यावेळी मी काय म्हणणार? श्रद्धाला थँक्यू श्रद्धा असं बोलू शकतो. दोन टाईपमध्ये थँक्यू म्हणायचं असतं. आता सो नाईस ऑफ यू कधी म्हणायचं असतं? ज्यावेळी आपली कोणतरी स्तुती करत असतं, आपल्याबद्दल चांगलं बोलत असतं, त्यावेळी आपण त्या व्यक्तीला काय म्हणत असतो? थँक्यू, सो नाईस ऑफ यू, सो नाईस ऑफ यू. त्यानंतर आपण काय शिकलेलं आहे? कम हेअर हेल्प मी, कम हेअर हेल्प मी. ज्यावेळी आपल्यापेक्षा प्रतिष्ठित व्यक्ती किंवा वयाने मोठी व्यक्ती असेल त्यावेळी आपण प्लीजचा यूज करू शकत नाही आहे. आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तीला आपण प्लीज कम हेअर असं म्हणू शकतो. आपल्यापेक्षा गेस्ट व्यक्तींना आपण प्लीजचा वापर करू शकत नाही आहे. त्यानंतर आपण काय शिकलेलं आहे? प्लीज, हॅव अ सीट, हॅव अ टी, हे पण आपण शिकलेलो आहे आजच्या लेसनमध्ये. त्यानंतर रूल्स ऑफ इटिकेट झाल्यानंतर आपण काय काय शिकणार आहोत? सेल्फ इंट्रोडक्शन, स्वतःची माहिती इंग्रजीमधून कशी द्यायची, स्वतःची माहिती इंग्रजीमधून कशी द्यायची. त्यामध्ये आता आपण काय काय शिकणार आहोत? स्वतःबद्दल माहिती, तुम्हाला बहीण भाऊ आहेत की नाही आहे, आई वडील काय करतात, त्यांचा बिझनेस काय आहे, तुम्ही किती वर्षाचा आहे, किती ह्याच्यामध्ये शिकत आहे, ते सर्व काय आपण शिकणार आहोत. डू अंडरस्टँड? त्यानंतर आपण काय शिकणार आहोत? ए अँड द आर्टिकल. ए अँड कधी वापरायचा आणि दचा यूज कधी वापरायचा. त्यानंतर काइंड ऑफ सेंटेन्स, वाक्यांचे प्रकार. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, ॲसर्टिव्ह सेंटेन्स कसं करायचं, ॲसर्टिव्हचं एक्सक्लेमेटरी कसं करायचं, उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य, विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य, ते पण आपण शिकणार आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, असे 4 सेंटेन्स आहेत काइंड ऑफ सेंटेन्समध्ये, ते शिकणार आहोत. त्यानंतर आपण काय शिकणार आहे? टेन्सेस, ऑल टेन्सेस, टोटल 12 टेन्स आहेत. कोणकोणते आहेत? सिंपल प्रेझेंट टेन्स, माझ्या पाठी मग म्हणा. सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, नंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. लाऊडली, फ्युचर परफेक्ट टेन्स, जोरात बोला. हां, नंतर काय पाहणार आहोत आपण? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स,
आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. झाले का 12 टेन्स? हे 12 टेन्स झाल्यानंतर आपण काय करणार आहे? व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह, हे पण आपण शिकणार आहे. चेंज द व्हॉइस त्याला म्हणायचं. समजतंय का? उदाहरणार्थ चेंज द व्हॉइसमध्ये बघा, बघा ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला देणार, पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला देणार, उदाहरण देणार मराठी. ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह करून दाखवा, पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह करून दाखवा, हे शिकवणार आहोत. नंतर काइंड ऑफ सेंटेन्स, काइंड ऑफ सेंटेन्स. आता बाळांनो, काइंड ऑफ सेंटेन्समध्ये एक गोष्ट नितांत लक्ष ठेवायची असते. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. उदाहरणार्थ इकडे बघा, व्हॉट अ, व्हॉट, व्हेरी, अ व्हेरी, ह्याच्यावरती चालत असते. आणि त्याचं नेहमी व्हॉट अ आलं की अ व्हेरी येत नाहीये, अ व्हेरी आली की व्हॉट येत नाहीये, लक्षात घ्या. आता बघा, शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. ती खूप सुंदर मुलगी आहे. समजलं तुला वाक्य? हा. आता आपल्याला काय करायचंय? आलं की व्हॉट घ्यायचं. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज. व्हॉट समजलं? व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज. शी इज व्हेरी ब्युटिफुल. ती किती सुंदर मुलगी आहे, तर ती खूप सुंदर मुलगी आहे. ती किती सुंदर आहे, तर ती खूप सुंदर आहे. झालं एक्सक्लेमेटरीचं ॲसिरेटिव्ह, ॲसिरेटिव्हचं एक्सक्लेमेटरी. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तर खूप सोपं आहे, बाकी 2 सेंटेन्स खूप सोपे आहे. परंतु एक्सक्लेमेटरीचं ॲसिरेटिव्ह आणि ॲसिरेटिव्हचं एक्सक्लेमेटरी करणं थोडं अवघड आहे. अशा पद्धतीनं आपण जवळपास 55 ते 60 टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. याचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. माझा एक अंदाज आहे की तुम्ही 70+ मार्क घेऊ शकता जर आपली बॅच केली तर. अन्यथा तुम्ही 35-40 मार्क पडता नक्की येणार, मी तुम्हाला सांगतो. डू अंडरस्टँड? यस. ओके.